इकडे या साईडला हे 2 लागणारे, इथे एक हाती इथे एक हात. आय नो ही गोष्ट तुमच्यासोबतही कधी झाली असेल की आपण जे काम करतो ती गोष्ट आपण 2 मिनिटं ठेवली तर ती गायब. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे व्लॉग नंबर 7 मध्ये. आजचा व्लॉग नाही म्हणताना, कारण हा जो पण व्लॉग आहे 1-2 दिवसांचा मी कंबाईन करून टाकतो. ह्या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की आपण कसे जे 2 पिलर्स आपण लावले त्यांना आपण डेकोरेट करतो, त्यांना आपण 3D लुक जो आपल्याला पाहिजे, जसा डेकोरेशनमध्ये आहे, जशी डिझाईन पाहिजे तशी आपण एक्झॅक्ट त्याच्यावरती काढण्याचा प्रयत्न करतो. जे कार्विंग्स आहे त्याच्यावर एक्झॅक्ट रिक्रिएट करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर ते सगळे पिलर्स सेट करून त्याच्यावरती परत टिश्यूचा कवर करून देन ते पिलर्स फायनलाइज करतो कलरिंगसाठी. आणि एंडिंगला आपण इस्कॉन मंदिरात सुद्धा जाणार आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सुरू करूयात आजचा ब्लॉग. खालचे जे दोन्ही बेस आहे, दोन्ही बेसला दोन्ही साईड अशी एक बॉर्डर आहे. त्या बॉर्डरसाठी आपण प्रत्येक बेसला वरतून आणि खालून कार्डबोर्डच्या अशा पातळ पातळ पट्ट्या लावणार आहे, ज्याच्याने तो 3D लुक भेटेल आणि ती प्रॉपर अशी बॉर्डर फ्रेम सारखी दिसेल. हे बघा, हे अशा पातळ आपण पट्ट्या कट केलेल्या आहेत कार्डबोर्डच्या, ज्या आपण या बेसच्या दोन्ही वरती आणि खाली लावणार आहे. कार या बेसला आपण हे लावलेलं आहे कार्डबोर्ड दोन्ही साईड. ही डिझाईन पण काढलेली दिसती बघा. तर ॲक्च्युअलमध्ये त्या डेकोरेशनमध्ये या बेसेसवरती अशी डिझाईन आहे, तशी मी काढली. सो ती आता प्रत्येक याच्यावरती काढायची. मग त्यानंतर आपण काय करणार आहे की त्या डिझाईनवरती आपण थोडंसं असं 3D लुक यायसाठी त्याला आपण तारेचं काहीतरी असं गोल करून त्याला चिटकवणार आहे. आता मी या प्रत्येक बेसवरती ती डिझाईन काढणार आहे, जशी आहे डेकोरेशनमध्ये तशी एक्झॅक्ट. आता मला ते 2 काढल्यानंतर लक्षात आलंय कशी, त्यामुळे आता मनाने सुद्धा काढता येईल. पिलर्स असो किंवा बेस किंवा जे पण डेकोरेशनचा कुठला पण पार्ट आहे त्याच्यामध्ये डिटेलिंग खूप जास्त आहे, खूप जास्त मायनर डिटेलिंग. तारेचं अजून मला अंदाज नाही कसं करता येईल ते. आम्हाला जेवढं होतं आहे तेवढं आम्ही डिटेलमध्ये बनवतोच ते. डिटेल म्हणजे फक्त असं चिटकायचं म्हणून नाही, बट ज्या गोष्टी 3D त्या गोष्टी 3D दिसणं पाहिजे ते नीटच करायच्या वेळेसच मला माहिती होतं की ह्या डेकोरेशनमध्ये खूप जास्त एफर्ट्स लागणार आहेत. ही बघा, ही डिझाईन झालेली आहे अशी. ही डिझाईन प्रत्येक साईडला आहे, इकडे इकडे सगळीकडून ती काढायची आणि प्रत्येक जागेवर त्याला हे बनवायचं आहे 3D सारखं ते. आपल्या डेकोरेशनचा जो वरचा पीस आहे टॉपचा प्लेन नाही, म्हणजे 2 पिलर्स लावले त्याच्यावरती एक प्लेन टाकणं तसं नाही येतो. ॲक्च्युअलमध्ये 3 त्याला स्क्वेअर्स आहे आतमधून. पहिला स्क्वेअर, त्याच्यानंतर दुसरा स्क्वेअर, त्याच्यावरतीच थोडा डायमंड शेप सारखा, त्याच्यावरती तिसरा स्क्वेअर, असे 3 स्क्वेअर्स आहे. हा आहे आपला पिलर आणि या पिलरवरती जी डिझाईन आहे ती पहिले याच्याने आपण केली कार्डबोर्डच्या याच्याने, अजून वरची करायची बाकी. हा बॉटम पार्ट आहे आणि इकडे ह्या 2 याच्यामध्ये अजून एक डिझाईन अशी की इथून इथे असं सेंटरमध्ये एक असं कर्व सारखं आहे, असं कर्व, आणि तो असा वरती आलेला आहे. तर त्यासाठी मी असा एक कार्डबोर्ड कट केला आणि त्या कार्डबोर्डला आपण असं रोल केलं, असं गोल बघू शकता, आणि हा इकडे टाकून बघितला तो 3D लुक भेटतो याला असा. झोपेतून उठल्यावर मला सरप्राईज भेटलेलं आहे. मॅडम स्वतः आमच्या घरी आलेल्या आहे. काय म्हणता मॅडम, कसं काय चक्कर? इतकं झालेलं आहे, अजून काम चालूच आहे. हे 2 फोम लावले वरतून पप्पाने, कारण त्या डेकोरेशनमध्ये असे आहे. हा जेव्हा पिलर होईल ना त्याच्यावरती जेव्हा आपण टिश्यू पेपरचा परत रॅप करू तेव्हा इतका भारी दिसेल 3D. त्याच्यावर कलर केल्यानंतर त्याच्यावर मनी वगैरे लावल्यानंतर एक नंबर दिसेल. जसं डेकोरेशन आहे तसंच छान दिसेल ते. म्हणून आता एवढी सगळी मेहनत चालली.
मित्रांनो, आज आहे 15 ऑगस्ट म्हणजेच इंडिपेंडन्स डे. तर त्यासाठी आम्ही इथे झेंडावंदनसाठी झेंडा वगैरे लावला आणि हे माझ्या बाबांचे फोटोज आहे आणि त्यांचे काही अवॉर्ड्स आहे. हे आहे माझे बाबा. आता ॲक्च्युली मी 6 महिन्यांचा असताना ते वारले, त्यामुळे मला त्यांच्याबद्दल इतकं काही आठवत नाही. पण घरचे जेवढं काही सांगतात त्यावरून मला इतकं माहिती की ते जर आत्ता असते ना तर त्यांनी माझे खूप जास्त लाड केले असते. म्हणजे कोणीच जेवढं करू नाही शकलं तेवढे जास्त केले असते. आणि त्यांचा फोटो ठेवायचा रिझन असा आहे की ते एक टीचर होते आणि ते इतके भारी होते की त्यांना एवढे सगळे अवॉर्ड्स भेटतात. हे तरी काहीतरीच ठेवलेले आहे. भरपूर अवॉर्ड्स त्यांच्याकडे, ते आम्ही वरती शेल्फमध्ये ठेवलेले, बट याच्यातले काही अवॉर्ड्स आम्ही इथे ठेवले. आणि त्यांना 1998 ह्या वर्षी भारताच्या प्रेसिडेंटकडून श्री व्यंकटरमण यांच्याकडून त्यांना नॅशनल टीचर्स अवॉर्ड भेटलं होतं. मला आठवतं. त्यांचं हिंदीचं अक्षर पण इतकं छान होतं की असं वाटायचं प्रिंट केलेलं आहे एक्झॅक्टली बुकमध्ये जसं असतं तसं. इतकं छान होतं. आणि त्यांनी भरपूर बुक्ससुद्धा लिहिलेले आहे आणि हे सगळं त्यांच्याबद्दल ऐकून खूप प्राऊड वाटतं. आणि आज इंडिपेंडन्स डे सोबतच अजून एक दिवस आहे, तो म्हणजे कृष्ण जन्माष्टमी. त्यामुळे मी आज उपवास केला आहे आणि मी सकाळपासून काहीच खाल्लं नाही, लिटरली काहीच खाल्लं नाही, फक्त पाण्यावर आहे. अजून पण मी कंटिन्युअसली पाणीच पितोय. भूक लागलेली आहे बट मी काही खाल्लं नाही. आता रात्री 12ला आपण उपवास सोडू. सो त्यामुळे आपण रात्री 12 वाजता जाणार आहे इस्कॉन मंदिरात आणि तोपर्यंत जे काही आहे डेकोरेशनचं काम ते खूप लवकरात लवकर करूया. आता नेक्स्ट आपलं काम असे की आपल्याला बनवायचं आहे हत्ती. येस, हे दोन्ही पिलर्सला समोरून 2 आणि साईडने एक जे हत्तीचे असे 3D फिगर्स आहे. तर आपण बनवण्याचा प्रयत्न करू. आता कसं बनतंय बघू. ही गोष्ट तुमच्यासोबतही कधी झाली असेल की आपण जे काम करतो ती गोष्ट आपण 2 मिनिटं ठेवली का ती गायब. सिरियसली, आता मी कटर वापरत होतो आणि मी ठेवलं, मी व्हिडिओ पण रिवाइंड करून बघितलं मी कुठे ठेवलं. मी इथे इतका वेळ शोधतोय, कसं सापडत नाही, डायरेक्ट गायब झाले ते. सिरियसली आपण त्याला दुसरं घ्यावं लागेल. पसारा आवरल्यानंतर सापडेल, कारण ॲक्च्युअलमध्ये पसारा खूप जास्त आहे त्यामुळे सापडत नसेल. बट आता दुसरं वापरतो, नंतर पसारा आवरल्यानंतर सापडेल. तो गाईज फायनली खूप छान वाटतंय. आत्ता दर्शन झालं, भजन संपलं, आत्ता निघालो आहे आम्ही घरी. आत्ता वाजला आहे एक्झॅक्ट 1 आणि आता माझ्यासोबत प्रांजल आहे. तिला पहिले घरी सोडायला जायचं आहे. शिवमसुद्धा आहे. तर यांना घरी सोडून मी जाणार घरी. आणि आजच्या ब्लॉगसाठी इतकंच. आता खूप छान झाला आजचा ब्लॉग नाही म्हणता येणार हा
ब्लॉग नंबर 7, कारण मी 2-3 दिवसाचा हा कंबाईन केलेला आहे. तर ह्या ब्लॉगसाठी एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता पुढच्या ब्लॉगमध्ये बघू आपण डेकोरेशनचं अजून काय काय करता येईल पुढे, कारण डेकोरेशन खूपच हळू चाललेलं आहे, स्लो पेस झालेलं आहे, लवकरात लवकर करायचं आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट असाच राहू द्या. बाय बाय. हरे कृष्णा.